चिरीमिरी म्हणजे नॉन जजमेंटल अगं सांगतेस का? आता मी एवढ्या वेळा बोलले. रेकॉर्डिंग इज ऑन प्रोग्रेस. जमलं जमलं. तिने अजून अजून असं करायला सुरुवात केली. मला वाटलं की आता माझं काहीतरी खूपच चुकतंय माझं. बस संपलं. बरोबर. तिने असं डोक्याने असं असं केलं. चला ताई. हॅलो चित्रे, कशी आहेस? हॅलो मीरे, मी मस्त आहे. अगं तुझं स्वेटर किती गोड आहे. काय लिहिलंय त्याच्यावर? आहे डोंट ग. टू स्माइल. किती गोड आहे अगं, मस्त एकदम. गोड नाही, हा अगली स्वेटर आहे. हा मी अगली स्वेटर पार्टीला घालून गेले होते. सपोज टू बी अगली. लुक ॲट इट फ्रॉम अगली व्ह्यू. लोक काय म्हणाले सांग मला. लोक म्हणाले व्हेरी नाईस, किती गोड आहे. किती गोड आहे. हे एकदा मी इतकी माती खाल्ली होती. अशी ऑफिसचीच पार्टी होती आणि मी माझ्या दृष्टीने अगली स्वेटर असाच होता तो गोडसर अगली क्यूट वगैरे. आणि मला वाटलं की हा अगली इनफ आहे. तर लोक काय भयंकर काय काय असं मस्त मस्त घालून आले होते की जे खरंच हो. अगली होतं. आणि मग मला कोणतरी माझी मैत्रीण म्हणली दिस इज अ व्हेरी क्यूट स्वेटर, तू अदरवाईज पण वापरू शकतेस वगैरे. तर माझं असं पोपटच झाला म्हणजे काय असं झालं. त्या पार्टीजवरनं मला आठवलं की इकडे एक क्रिसमस पार्टी इज अ होल असं नवीन आहे असं मला वाटायचं. कारण ओके, मी आले, आय केम इन 10th ग्रेड. ओके, सो असं हम्म, नाहीये की आय वॉज व्हेरी न्यू व्हेन आय वेंट टू ऑफिस. हम्म, मला एक साधारण कल्चर आणि हे सगळं साधारण माहित होतं. हम्म. पण पहिला जेव्हा माझा जॉब होता, त्याची पहिली माझ्या मॅनेजर म्हणाली, की "आपण एक गेट टुगेदर कोणाच्या तरी घरी करतोय. हा. तर वी आर डूइंग अ व्हाईट एलिफंट देअर." हम्म, आणि हू व्हॉट इज व्हाईट एलिफंट मला तोपर्यंत माहित नव्हतं. व्हाय अँड हाऊ आय डोंट नो. मी ते हायस्कूल केलेलं आहे, कॉलेज केलेलं आहे. तरी पण व्हाईट एलिफंट कॉन्सेप्टच वॉज आय डिड नॉट नो. यू टू यू. हां, तर मग मी असा खूप प्रयत्न केला. मग इकडे-तिकडे कुठल्यातरी एका दुसऱ्या कलीगला विचारलं, की "असं तू पार्टीला जाणार आहेस का?" ती म्हणाली, "हो, हो." म्हटलं, "व्हाईट एलिफंट म्हणजे काय? काय असतं?" तेव्हा आणि असं गुगल चॅट जीपीटी कोपायलट असं सगळे हेल्पला नव्हते ना हँड होल्डिंग करायला. म्हणजे असं खूप असं यू युजुअली आस्क पीपल, यू डिडंट रिलाय ऑन लाइक Google वगैरे. राईट राईट. तर कलीगला ती ती असं माझ्याकडे बघितलं, की कहाँ कहाँ से आते हैं पता नहीं लोग वगैरे टाइप्स. तर मग तिने मला सांगितलं, की असं-असं व्हाईट एलिफंटला यू टेक अ गिफ्ट फ्रॉम युअर साइड रॅप्ड सो दॅट पीपल डोंट नो व्हॉट इट इज एंड देन पीपल हॅव टू पिक आणि देन यू स्टील इट वगैरे, वगैरे. आणि हे सगळं किती म्हणजे फ्रॉम माय पर्स्पेक्टिव्ह और आवर पर्स्पेक्टिव्ह फ्रॉम अन इंडियन कल्चर पर्स्पेक्टिव्ह किती विचित्र वाटतं, की आपण एक गिफ्ट घेऊन जायचं. नंतर ते होप करायचं, की आपल्याला तेच मिळेल. कारण समहाऊ वी हॅव बॉट धिस फॉर आवरसेल्व्हज. राइट? मग आपण तिथे ठेवतो आणि मग असं सगळ्यांना वी एक्सपेक्ट की एव्हरीबडी शुड लाइक इट. बट ॲट द एंड वी शुड बी एबल टू स्टील इट द थर्ड टाइम सो दॅट वी हॅव इट. ते कधी मिळतच नाही आणि आपलं आपल्याला हां. म्हणजे मला तरी आतापर्यंत मिळालेलं नाहीये. नाही, ते मिळत नाही. पण असं इट्स अ व्हेरी वियर्ड कन्सेप्ट आणि हे पूर्ण पार्टीभर कारण आय हॅड हर्ड इट. आय काइंड ऑफ अंडरस्टूड इट. पण प्रॅक्टिकली इट्स व्हेरी हार्ड टू. गोइंग अराउंड हो हां. मजा आणि हो. मग लोकच म्हणत होते, कम ऑन कॅश, यू कॅन स्टील, स्टील, स्टील." म्हटलं, "नाही, मी कोणाला तरी आवडलं एवढं, मी नाही त्यांच्याकडून हातातनं हिसकावून घेऊ शकत गिफ्ट." आणि ते म्हणाले, "ओह, डोंट बी सो नाईस. यू कॅन स्टील, यू शुड स्टील, यू शुड स्टील." अगं, बाकीचेच मला चीअर ऑन करतायत, की कसं तू हिला खूप आवडलंय हे. तिचं घेतलं आणि पाहिजेस तू. आणि ती माझी मॅनेजर होती अगं. म्हटलं, "माझ्या यावर्षीचे रिव्ह्यूज विल बी डन." बट एव्हरीबडी वॉज लाइक ती मॅनेजर म्हणाली, "ओह, यू कॅन स्टील." पण ते एक असतं ना, की यू कॅन हो. स्टील बट यू बेटर नॉट. आय नो आय नो. म्हणजे तुझ्या रिव्ह्यूज वर काही परिणाम होणार नाही. हा. गो अहेड वगैरे असं. असं मी तुझ्यासारखी इकडे आले नाहीये की शाळेत असताना म्हण किंवा कॉलेजमध्ये असताना म्हण. मी नंतर आले मग काम करायला लागल्यानंतर माझं जेव्हा ते फर्स्ट व्हाईट एलिफंटचा फर्स्ट एपिसोड होता
तर तेव्हा मी असं एक कुठला तरी स्कार्फ घेतला. ओके, काहीतरी $10-15 असं काहीतरी तो एक लिमिट असतो ना की तुम्ही कितीपर्यंत घेऊ शकता. आणि मला वाटलं की ठीकच आहे म्हणजे ना खपेल हम्म, आणि काय म्हणजे असं जाईल. हम्म. तर त्या ऑफिसच्या पार्टीमध्ये तो स्कार्फ स्टील करण्यासाठी म्हणजे तो जे 4 तुकडे करायची वेळ आली होती एवढं त्याचा हुहा झाला म्हणजे. मग शेवटी मी म्हणजे मला आणि नंतर पण विचारलं वगैरे कुठून आणलास तू मला आत्ता मी जाऊन आणणार आहे म्हणलं ओके ठीकच आहे म्हणजे लिमिटमध्येच होता तो असं काही भयंकर नव्हता खरं म्हणजे पण दॅट वॉज फन. ऑफिसच्या पार्ट्या तेव्हा मजा असायची. आता जरा ते कमी झालं ना मला वाटतं ऑनलाईन हा. म्हणजे वर्क फ्रॉम होम असलं की खरं एक सांटाची टोपी आणि अजून काहीतरी थोडंसं गळ्यात लाईट असले की डनच असते पार्टी. त्याच्यात पण व्हाईट एलिफंटचं तुला आठवतं की नाही माहित नाही. आपण मराठी गँग एकदा भेटलो होतो आणि अमितला आय थिंक दिस वॉज द फर्स्ट टाइम ही वॉज डुईंग अ व्हाईट एलिफंट गिफ्ट फॉर समबडी. ओ आणि अच्छा. अ, हे सगळे जे मित्र आहेत आमच्या गँगमध्ये ते सगळे काइंड ऑफ सॉर्ट ऑफ कॉलेज फ्रेंड्स आणि असे फ्रेंड्स खूप आहेत म्हणजे ते. वर्षांपासूनचे मित्र आहेत हा, बरोबर. आणि ते एकमेकांचे जनरल खेचत असतात म्हणजे हम्म. आता काही चान्स मिळाला की ह्याच्यावरती कसा प्रँक करायचा असा एक हम्म. हो साधारण हो एक. हो सरळ बोलणंच प्रॉब्लेमॅटिक आहे हो. हा. तर अमितला जेव्हा कळलं की असं आपण करतोय आणि आपण हम्म. एक व्हाईट एलिफंटचं गिफ्ट घेऊन जायचंय, तर त्याच्या डोक्यात एक सुपीक आयडिया आली. त्यांनी एक मोठा बॉक्स घेतला आणि मस्त मला तो डेकोरेट वगैरे छान मस्त सुंदर डेकोरेट करायला लावला. मला आठवलंय. आणि त्याच्यामध्ये त्यांनी तो म्हणाला किती काय लिमिट आहे. मी म्हटलं काय $20-25 काय पर्यंत हम्म. घ्यायचंय. इट्स लाईक इट्स हम्म. नॉट सपोज टू बी समथिंग एक्झॉर्बिटंट राईट. हम्म. तर तो म्हणाला ठीक आहे मग मला ना उद्या $25 भाज्या घेऊन ये. म्हटलं म्हणजे. तो म्हणाला आणि अशा जड मोठ्या मोठ्या भाज्या कांदे घेऊन ये बटाटे म्हणे. भोपळे. आणि आठवतंय मला हे. नंतर नंतर त्यांनी आणि त्याचा होल फोकस was की आमच्या आपल्यापैकी जो आउट ऑफ फोकस आहे त्याला त्यांनी ते कसं पिक तो करावं आणि बरोबर फिश केला आणि त्यांनी त्याला. बरोबर त्यांनी तेच पिक केलं आणि इट वॉज हिलेरियस. त्यांनी जे उघडलं हो तर का? कोण भाज्या कोण वाईट नाही आणि आली. नुसते म्हणजे कांदे बटाटे लसूण असं वगैरे होतं अगं त्याच्यामध्ये. $25 तू जड भाज्या घेऊन ये. सगळा तो जड एन्जॉय वाटला पाहिजे पुढचा बॉक्स. आठवडाभर भाज्या करत राहा. मजा होती. मजा यायची पण. पण या गेम्स ना मजा येते असं वाटतं मला. जेव्हा तुमचा असं क्लोज नेट ग्रुप असतो तेव्हा असं तुला थोडं थोडं माहिती असतात ना खोड्या पण लोकांच्या. त्याप्रमाणे करता येतं. पण ऑफिस पार्टीज इज समथिंग एल्स. हे अगली स्वेटर इज लाईक मी ऑलवेज अ बंबर. मला कधीच एकदाही मी कसला भारी अगली आहे असं मला जमलं नाहीये. मी एवढंच अगली दिस इज ॲज अगली ॲज इट गेट्स. आय नो. आणि मी ऑलमोस्ट हा स्वेटर आत्ता अमितची अजून एक पार्टी झाली. आता दिस इज मेनी इयर्स आफ्टरवर्ड्स. सो मला हम्म. काइंड ऑफ माहिती होतं बट दिस वॉज व्हेरी असं हं. व्हेरी सोबर पार्टी. ज्यामध्ये काही फन एलिमेंट वगैरे काही एक्सपेक्टेड नव्हता. आणि हम्म. असं एक पार्टीज असतात बघ जिथे म्हणजे आय एम गोइंग नॉट इवन ॲज अ कलीग, आय एम गोइंग ॲज अ वाईफ ऑफ माय हजबंड राईट. लाईक म्हणजे त्याची हम्म. पार्टी आणि मी वाईफ म्हणून चालले. तर हे स्मॉल टॉक्स जे करावे लागतात तिथे. आणि डोंट इवन स्टार्ट मी रे. आणि आणि आपल्याला काही माहित नसतं. लाईक एव्हरीबडी जस्ट इंट्रोड्युसेस मेरी, चार्ल्स, व्हॉटएव्हर, लॅरी जे काय असे ते काय वेगवेगळी नावं घेतात राईट. आणि वी आर लाईक हां, येस, नाईस टू मीट यू, नाईस टू मीट यू. आणि लक्षात म्हणजे कोण कोणाचं कोण आहे हे माहित नसतं आपल्याला. म्हणजे देयर इज नॉट दॅट्स नॉट हो. इंट्रोड्यूस्ड राईट. सो हो. आणि मग त्या माणसाशी काही गप्पा मारायच्या म्हणजे काय गप्पा मारणार? यू जस्ट मेट दॅट नाही, पर्सन. नाही, नाही. मला या सिच्युएशन मध्ये कधी आणि म्हणजे इन जनरलच मला अशा सिच्युएशन मध्येच पडायला आवडत नाही जिथे साधारणच ओळख असते किंवा ओळख तिथेच झालेली असते वगैरे. कारण यू नो मी सो वेल. मी प्रेग्नंट पॉझेस मला मला घेताच येत नाहीत. म्हणजे मला असं वाटतं की प्रेग्नंट पॉज आला की मी तो लगेच भरला पाहिजे. माझी जबाबदारी आहे की इथे प्रेग्नंट पॉज आला नाही पाहिजे. आणि अशी नुसतीच एक अशी स्मितहास्य शांतता किंवा मग अत्यंतच स्मॉल टॉक की ज्याचं कुठेच ते हवेत असे येतात आणि विरूनच जातात असं त्याला काहीच म्हणजे अर्थ नसतो. मग भयंकरच त्याचा त्रासच होतो. म्हणजे अजूनही मला कळलेलं नाहीये की या प्रेग्नंट पॉझेसमध्ये काय करायला पाहिजे की ज्या योगे तुम्ही असे तरुण जाल तो पॉज आणि पुढे असे ग्लाईड व्हाल पुढच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये. आपण घेऊ याच्यावरती कन्सल्टेशन्स आणि आपण सेशन्स करू याच्यावरती. पण नाही अगं. आणि सगळ्यांनाच आय थिंक तो एक
असतो किंवा काही लोकांना असतो. कारण त्या आत्ताच्या ज्या पार्टीमध्ये मला कोणीही काहीही येऊन सांगत होतं. म्हणजे आय वॉज लाइक मी समटाईम्स यू डोंट नो हाऊ टू रिएक्ट राइट? कारण तुम्ही काय त्याचे मैत्रिणी नसतात किंवा असं क्लोज काही नसतं सम की थिंग्स तुम्हाला आर उगी टू पर्सनल दॅट दे आर शेअरिंग इन अ पार्टी असं होतं म्हणजे. असं उगी-उगी करण्यासारखं यू आर नॉट दॅट हो. क्लोज टू देम की उगी-उगी इट्स हो. ओके होईल वगैरे असं राइट? आणि नंतर मी जेव्हा गाडीतनं घरी येत होते तेव्हा अमितला सांगत होते, की "अरे तुला माहितीये का हे असं-असं बिचाऱ्याचं असं झालं." "हो? तुला कोणी सांगितलं?" म्हटलं, "मला लोकं सांगत होते. आय डोंट नो व्हाय." आय लुक्ड लाइक आय कॅन कीप स्टफ. आणि असं म्हणजे एकदा ह्याच्याशी बोला, एकदा त्याच्याशी बोला, एकदा त्याच्याशी हो. बोला. लाइक यू हॅव टू डू समथिंग राइट? हो. आयदर यू ईट ऑर यू टॉक टू समबडी इन दोज आय नो, पार्टीज. आय नो. नाही मला वाटतं एक असं म्हणजे प्रत्येकाचा एक असं तो कम्फर्ट झोन असतो ना. एक 8 माणसांच्या पलीकडे गेलं की मला माझी चुळबुळच व्हायला लागते म्हणजे की इथून चला आता असं होतं म्हणजे. नाही मला ऍक्च्युली क्राउडेड म्हणजे आता आधीच्या पार्टीज कशा आता आमच्या असायच्या की विच हॉलिडे पार्टीज हं. अगेन सेम थिंग ऑफिसची वगैरे हं. पण त्याची कुठल्या तरी मोठ्या बँकेट राइट, हॉलमध्ये राइट. होती. हं, हं, हं. तिथे इट इज एक्सपेक्टेड यू से हाय हॅलो मूव्ह ऑन गेट युअर मूव्ह फूड ऑन. गेट युअर ड्रिंक्स यू डू हं, युअर थिंग हं, राईट. हं, हे हं, जे हं. स्मॉल पार्टीज असतात वेअर यू डोंट नो पीपल वेअर यू हॅव नथिंग एल्स टू डू बट टू आणि आणि तुला तिथून कुठे जाता येत नाही पळून म्हणजे यू कॅनॉट मूव्ह ऑन. लाइक बिग पार्टीज मध्ये यू कॅन काइंड ऑफ स्नीक आउट फोनवरती बोलतोय काहीतरी हो, म्हणजे हो, हो. यू हॅव अ वे आउट राईट. आणि आय एवढी नो. लोक असतात की सगळ्यांना हाय हॅलो करण्यातच बराच वेळ निघून जातो. करेक्ट, करेक्ट. बट ही स्मॉल पार्टीज हाऊस पार्टीज ऑफिस पार्टीज हा दॅट फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ द व्हाईट एलिफंट अँड दिस वन बोथ ऑकवर्ड इन देअर ओन वेज. आणि तरी पुढच्या वर्षी हे करावंच मी आय डोंट नो आपण असे त्याच्यात असे गुरफटलेलेच गेलेले असतो. आणि आपल्यासाठी स्पेसिफिकली म्हणजे मराठी लोक जी अशी कुठे अजून कुठल्या तरी देशात म्हण कुठल्या तरी दुसऱ्या गावात म्हण गेलेली आहेत. आपण तर गणपती पासूनच जे सेलिब्रेशन सुरू करतो त्याचे ते होत 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 बहुतेक नवीन वर्ष आलं कीच थांबतो ना आपण कारण आपले सण मग थँक्सगिव्हिंग मग क्रिसमस असं सगळं चालतच राहतं म्हणजे. आमच्या आता कम्युनिटी हुशार झाली एचओए. हा. त्यांनी कसं सांगितलंय की तुम्ही लाइटिंग करा तुमचं व्हॉटएव्हर जेव्हा काय हम्म. ऑगस्ट पासून कधी तुमचं सुरू होतं तेव्हापासून. पण मध्ये ब्रेक द्या त्या लाइटिंग. सारखं सेलिब्रेट नाही करायचं. तुमचा तुमचा सण झाला की लाईट बंद करायचे. लाईट लावून नाही 6 महिने लाईट नाही लाईट दिसली पाहिजे. आम्ही असं करतो पण आम्ही ऑगस्टला सप्टेंबर ऑक्टोबरला जे सुरू करतो ते आम्ही 1 जानेवारीलाच उतरवतो म्हणजे एकदम. आम्ही पण असंच करायचो. पण आता त्यांनी सांगितलं की असू द्या वी आर नॉट एक्स्पेक्टिंग यू टू टेक इट डाउन अँड पुट इट बॅक अप. हम्म, हम्म, पण हम्म. बंद ठेवा लाइटिंग अगदीचे लाइटिंग सारखे नकोत 6 महिने. सतत लाईट असण्याचं कारण नाही करा पण तुमच्याकडे खूप सुंदर असतं हो, डेकोरेशन. आणि हो. काही काही आपल्या इकडच्या कम्युनिटीज मध्ये म्हणजे नुसतं चक्कर मारायला पण इतकं मस्त वाटतं ना रात्री खूप हो, हो, मस्त. हो. मी लागते ना त्याचे आणि तुम्हाला. हे पण असतात ना कॉम्पिटिशन्स पण असतात ना ग तुमच्याकडे पण असतात. हो, हो. आमच्याकडे असतं हॅलोवीनचं असतं आणि हम्म, 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 क्रिसमसचं हम्म. लाइटिंगचं बेस्ट डेकोरेटेड हाऊस. राईट, राईट, राईट. मस्त वाटतं एकदम तेव्हा छान वाटतं लोक किती पण हौसेने करतात त्याच्यामध्ये ग. पण बेस्ट डेकोरेट असलं पाहिजे, बट इन अ लिमिट. म्हणजे तुम्ही असं अगदीच सांता छतावरनं लटकतोय वगैरे असं काही केलं की नोटीस पण येते. म्हणजे विथिन द गाईडलाईन्स यू शुड बी हिशोबात बेस्ट राहायचं आहे. डेकोरेटेड. हिशोबात राहायचं आहे असं सांगण्यात येतं का तुम्हाला. पण नाही, मी तुला एक वॉक थ्रू देईन. आमच्या कम्युनिटीमध्ये काही जरूर, लोकं जरूर. रिअली डू अ गुड हो, जॉब हो, हो. लाइटिंग. मस्त, मस्त. येस. ठीक आहे तर मग पार्ट्या एन्जॉय करूया. अजून थोड्या झाल्यात, थोड्या राहिल्यात. त्यामुळे अजून आहेत पुढचे दिवस. आमच्याकडे पण अजून ऑर्नामेंट्स लागायचे ते आता या वीकेंडला तो एक प्रोग्राम करूयात असं म्हणतोय आम्ही. व्हेरी बघूया. नाईस, व्हेरी नाईस. आय नो, आय नो. बाय द वे मिरे तुला आणि आपल्या सगळ्या मराठी गँगला पण ते क्रॅनबेरीचा मेथांबा हवाय का या वेळेला तर मी परत आता करते. येस, येस. मला तर डेफिनेटली हवाय. कारण तुला माहितीये मी तो असा लोणचं किंवा असं साइड डिश म्हणून खात नाही. मला तो इतका आवडतो, की मी असं वाटी घेऊन असे बसलेले असते खात आणि भाजी. जोपर्यंत मला त्याची रेसिपी कळली नव्हती, तोपर्यंत मी वाटी-वाटीभर खात होते. नंतर जेव्हा मला रेसिपी कळली त्याची, तेव्हा छोटी वाटी आता तरी खाते मी, पण छोट्या वाटीत खाते आता. आय नो, आय नो. अगं पण एवढं आपण म्हणजे मुळामध्ये ती चटणी किंवा मेथांबा सारखी खायची आहे. त्याच्यामुळे जरी का त्याच्यामध्ये ती ब्राऊन शुगर पडत असली
तरी ती एवढं काही त्यांनी होणार नाही. तू आता पातेलं घेऊन बसलीस तर मग आहे प्रश्न निर्माण होऊ शकतो इतकी म्हणजे. मस्त लागते की हो. आय ईट इट लाईक अ डिझर्ट, लाईक अ एंड ऑफ द मील हे राईट. येस, सो येस, येस. but yeah, if you येस. eat it like it's supposed to, it is very yummy आणि nice. हो, हो, हो. येस. सीझनल आणि एकदम आणि त्याला एकदम इंडियन मेथंबाचीच चव येते. मी नक्की शेअर करीन रेसिपी पण आणि तुम्हाला आता आणीनच आपण जेव्हा परत भेटू तेव्हा. Yes, yes, yes. ठीक आहे तर मग भेटूया परत मिरे. चल चिरीमिरी. Okay. चलो चिरीमिरी, बाय बाय. आजची चिरीमिरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. फीडबॅक इज मच अप्रिशिएटेड. हो हो, पण चिरीमिरी आहे तरी काय? क्या है ये चिरीमिरी? अरे कोण सांगेल का मला काय आहे चिरीमिरी? सांगणार, सांगणार. चिरीमिरी कम्युनिटी हा आहे गप्पांचा कट्टा. ॲज वी गो बाय द डे इतक्या गोष्टी घडत असतात. आपण कुठल्या तरी चिवड्यात असतो आणि आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी विनोद लपलाय त्या रोजच्या घटनांमध्ये हे कळतही नाही. कारण आपण इतके त्याच्यामध्ये एन्ग्रॉस्ड असतो काहीतरी सॉल्व्ह करण्यामध्ये. चिरीमिरी कम्युनिटीवरचे व्हिडिओज बघून तुमचा दिवस हलका-फुलका व्हावा हाच आमचा उद्देश आहे. आजचा आमचा एपिसोड बघून आणि बाकी एपिसोड बघून तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठले किस्से आठवले तर ते नक्की शेअर करा. कॉमेंट्समध्ये आम्हाला वाचायला आवडतील आणि पुढच्या एपिसोड्समध्ये शेअर करायलाही आवडतील. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तर तुम्ही करालच. नाहीतर तुम्हीच म्हणाल की चिरीमिरीचा नवीन एपिसोड आला, माझा मिस झाला बघ. चला तर मग भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. बाय. चिरीमिरी.